नेक्स्ट टाइप बघा. इंटिग्रेशन मध्ये पी एक्स प्लस क्यू डिव्हायडेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असा एक टाईप असेल. दुसरा एक टाईप आहे, साधारण असंच आहे, फक्त जी डिनॉमिनेटर मधली टर्म आहे ती स्क्वेअर रूट मध्ये आहे. या पद्धतीने मग या दोन्ही प्रकारासाठी तुम्हाला ऍडजस्टमेंट काय करायची आहे ती बघा. न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ही तिथली ऍडजस्टमेंट आहे. मग आपल्याला तो टाईप ओळखता आला पाहिजे आणि ऍडजस्टमेंट काय आहे ती लक्षात आली पाहिजे. मग इथं न्यूमरेटर कोण आहे, पी एक्स प्लस क्यू. दिस इज इक्वल टू ए इंटू स्क्वेअर रूट मात्र घ्यायचं नाही, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जी टर्म आहे ती घ्यायची. या पद्धतीनं ते मांडायचं. इथं डेरिव्हेटिव्ह राहिलं बघा. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस बी आणि हे सोडवायचं. तिथनं तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यूज मिळतील. तिथून पुढे त्याला तुम्ही इझिली सिम्प्लिफाय करू शकताय. त्यामुळे हा एक अजून एक टाईप त्याच्यामध्ये ऍड होतोय. नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी एक्स प्लस 4 या पद्धतीनं हे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग इथं परत एकदा आपण मगाशी जे सांगितलं तेच आता इथं वापरूया. न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. मग हे असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आता तुम्ही असं लिहिलं तरी पण चालतंय. 3x+4 इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय टर्म आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 प्लस बी हे असे. आता हे ऍडजस्टमेंट करून घेऊया आपण याच्यामध्ये. देअरफॉर 3x+4 इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट ह्याची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6 येणार प्लस बी. त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. ह्या ए ना आत मल्टिप्लाय करूया त्याला. 2ax+6a 2ax+6a प्लस बी हे असेल. आता हे इक्वेट करून घ्या. इथं एक्सचा कोइफिशियंट आहे 2a, इथं एक्सचा कोइफिशियंट आहे 3. त्यामुळे हे येणार 2a इक्वल टू 3 येणार आणि 6a प्लस बी इज इक्वल टू 4 येणार. देअरफॉर a इक्वल टू 3/2 ही व्हॅल्यू इथं वापरा. हे असेल. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन 2 त्रिक 6 3 त्रिक 9 9 प्लस बी दिस इज इक्वल टू 4. मग बी इक्वल टू येणार -5 येणार. या पद्धतीनं मला दोन व्हॅल्यूज मिळतील. ए इक्वल टू 3/2 आणि बी इक्वल टू -5. आता हे इथं वरती वापरायचं आहे या ठिकाणी. मग ही टर्म 3x+4 साठी ही जी टर्म तयार होते ती टर्म आपल्याला इथं अंशात वापरायची. बघा कसं कसं काय काय तयार करायचं आहे. देअरफॉर 3x+4 इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 आणि पुढं प्लस बी आहे म्हणजे इथे येणार -5 येणार. आता ही टर्म मला त्या ठिकाणी वरती 3x+4 जिथं आहे इथं अंशामध्ये आता मला ते वापरावं लागेल. therefore I equal to इंटिग्रेशन ऑफ 3x+4 च्या ठिकाणी हे सगळं येणार आहे. सॉरी एच व्हॅल्यूज वापरायची राहील बघा इथं. 3/2 बी ची वापरली पण ए ची राहिली. 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 6x प्लस 5 -5 डिवायडेड बाय x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx हे असेल. आता हे सेपरेट डिवाइड करून घ्या बघा त्याचं काय होते. 3/2 तसंच ठेवा. इथे येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ हे असेल डिव्हायडेड बाय मध्ये हे आहे अशी टर्म मायनस इथं 5 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेतो. इंटिग्रेशन ऑफ 1 हे असेल. मग आता इथं बघा बरं काय टर्म तयार झाली. याची डेरिव्हेटिव्हच वरती आहे त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन येणार लॉग मध्ये लॉग ऑफ हे असेल मायनस इथं लिहितोय 5 टाइम्स I1 त्याला टाकतोय इक्वेशन नंबर 1. आता हे I1 तेवढं सेपरेट लिहून घ्यायचं. I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 6x प्लस 5 इंटू dx. इथं आता मला लास्ट टर्म फाइंड आउट केली पाहिजे. लास्ट टर्म म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे हे किती 36x² येणार डिव्हायडेड बाय 4x². हे x² ला x² कॅन्सल होईल. 4×9 = 36. इथं लास्ट टर्म येणार 9. therefore I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस 6x प्लस 9 प्लस 5 आणि हे -9 इंटू dx हे असेल. सो दिस इज इक्वल टू 1 हे येणार आहे x+3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 5 - 9 ते होणार -4. therefore I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x+3 चा स्क्वेअर -2 चा स्क्वेअर इंटू dx हे असेल. आता याच्यासाठी 1/2a लॉग ऑफ तो फॉर्म्युला वापरावा लागेल. therefore I1 इक्वल टू 1/2 इंटू 2 लॉग ऑफ मॉड मध्ये x+3 -2 डिव्हायडेड बाय x+3 प्लस 2 हे असेल. बघा लक्ष देते का. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सगळ्यात शेवटी ठेवतोय किंवा तुम्हाला इथे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावा लागेल मग तो नंतर आपल्याला शेवटी ऍडजस्ट करावा लागेल. तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीने ऍडजस्ट करा. सगळ्यात शेवटी एकच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहिला तरी चालते नो प्रॉब्लेम.
होणार 1/4 इंटू लॉग ऑफ 3 - 2, तिथे येणार 1. 3 + 2, तिथे येणार 5. हे असेल. मग आता ही व्हॅल्यू मला वरती इक्वेशन 1 मध्ये वापरावी लागेल. इक्वेशन 1 हित आहे बघा. त्याला आपण इथं कॉपी करून घेऊया एवढंच. कारण हे सगळं परत येऊन बघण्यापेक्षा एकदा याला कॉपी करतो फक्त. पुढं मांडूया आपण इथं त्याला. इकडं खाली घेतोय. हे इक्वेशन 1 आहे. त्याच्यामध्ये आता ही व्हॅल्यू वापरायची आहे. देअरफॉर I इक्वल टू, हा फर्स्ट पार्ट आहेच, 3/2 लॉग ऑफ मॉड मध्ये x² + 6x + 5 मायनस इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, असं मिळून हे 5/4 लॉग ऑफ मॉड मध्ये x+1 डिव्हायडेड बाय x+5 प्लस, आता ह्या 5 न -5 न याला पण मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे इथे येणार -5 टाइम्स C1. त्याला आता मी C लिहितो इथं. त्यामुळे काय करा, सरळ सगळ्यात शेवटी एकदा C लिहून टाका. नाहीतर मग हे प्रत्येक वेळेला पहिल्याचं C1, दुसऱ्याचं C2, परत त्याला मल्टिप्लाय करा, परत एकत्र करा. त्याच्यापेक्षा सरळ शेवटी एकदाच C लिहून टाका, काही फरक पडत नाही त्याला. हे असेल. आता इथं लिहितोय +C. हे त्याचं फायनल आन्सर येईल. त्यातलं दुसरं एक्झाम्पल तुम्ही सोडवा. मी तिसरं घेतो याच्यातलं. ते होमवर्क साठी राहील. थर्ड एक्झाम्पल बघा आता. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x + 3 डिव्हायडेड बाय 2x² + 3x - 1 इंटू dx. आता इथं परत एकदा तीच ऍडजस्टमेंट मांडावी लागेल आपल्याला. मग इथं आहे न्यूमरेटर आहे 2x + 3 इज इक्वल टू a इंटू डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b, या पद्धतीने. आता हे सोडवा पुढं. 2x + 3 इक्वल टू a इंटू ब्रॅकेट इथे येणार 4x + 3 प्लस b. Therefore 2x + 3 इक्वल टू 4ax + 3a प्लस b. आता इथं x चा कोएफिशियंट आहे 4a, इथं आहे 2. त्याच्यावरून आपल्याला मिळणार 4a इक्वल टू 2, म्हणजेच a इक्वल टू 1/2 येणार. त्यानंतर हा कॉन्स्टंट पार्ट आहे इथला 3a + b इज इक्वल टू 3. त्यात a ची व्हॅल्यू वापरा 1/2 प्लस b दिस इज इक्वल टू 3. म्हणजेच हे काय होणार 3/2 प्लस बी इक्वल टू 3 येणार. 3/2 म्हणजेच 1.5. 3 मधनं 1.5 वजा केलं की 1.5 येणार. म्हणजेच बी इक्वल टू सुद्धा किती होणार आहे 3/2. तर इथं आपल्याला या दोन व्हॅल्यूज मिळतील. ए इक्वल टू 1/2 आणि बी इक्वल टू 3/2. आता या व्हॅल्यूज घेऊन आपल्याला इथे यावं लागेल. त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. त्याच्यामध्ये मला हे वापरावं लागेल. मग 2x + 3 इक्वल टू
ए ची व्हॅल्यू आहे 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग ती टर्म जी आहे छेदामध्ये 2x² प्लस 3x -1 या पद्धतीनं आहे, प्लस बी ची व्हॅल्यू आहे 3/2. आता हे सगळं अंशात मांडायचं आहे. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 3 च्या ठिकाणी हे येणार हे असं येणार डिव्हायडेड बाय मध्ये हे असं येईल. यांना सेपरेट डिव्हाइड करून घ्या. इथलं 1/2 बाहेर घेतोय. हे असं येईल. त्यानंतर इथं 3/2 बाहेर घेतोय. हे असं येईल. मग आता ही जी फर्स्ट टर्म आहे याच्यामध्ये कसं आहे, या डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह अंशात आहे, त्यामुळे याचं इंटिग्रेशन येणार लॉग मध्ये, लॉग ऑफ मॉड मध्ये हे असेल प्लस 3/2 इंटू I1. त्याला लिहितोय वरती कुठेतरी इक्वेशन नंबर 1 लिहिलं होतं का काय बघा बरं याच्यात. दिले. मग आता हे इक्वेशन नंबर 2. इथं पुढे कंसामध्ये फॉर्म्युला पण लिहून ठेवा. इंटिग्रेशन ऑफ f' अपॉन f of x into dx. दिस इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड मध्ये f of x प्लस c या पद्धतीने लिहिते. आता इथं आपल्याला परत एकदा हे I1 लिहून घ्यावं लागेल आणि ते I1 आता आपल्याला सोडवायचं आहे. नाव I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2x² प्लस 3x -1 इंटू dx. आता इथं जी टर्म आलेली आहे 2x² प्लस 3x -1 याच्यातनं 2 कॉमन घेतोय. x² प्लस 3/2x -1/2 हे असेल. आता इथं लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर, तो येणार 9/4x² डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म, ते असं येणार. x² ला x² कॅन्सल होईल, 4 खाली घ्या म्हणजे 9/16 होते हे. 2 इंटू ब्रॅकेट हे असेल. एक्स्ट्रा घेतले 9/16 ते मी कॅन्सल करतो इथं या पद्धतीनं. बघा लक्षात येते का. आता ही जी काही टर्म तयार झालेली आहे आता ऍडजस्ट करा थोडस. 2 इंटू ब्रॅकेट हा पूर्ण वर्ग आहे, x प्लस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं 16 आहे, इथं 8 न मल्टिप्लाय करावं लागेल, मग तिथं 16 येईल, मायनस 16. आता हे मायनस जर मी बाहेर घेतलं इथं तर हे दोन्ही पण प्लस होतील, म्हणजे इथं येणार 9 आणि इथं 8 न मल्टिप्लाय केल्यानंतर 9 प्लस 8 हे असं होणार. बघा लक्षात घ्या, चिन्हांची काळजी घ्या व्यवस्थित, किंवा सरळ या दोघांच्यातून पहिल्यांदा मायनस कॉमन घ्या आणि मग नंतर सिम्प्लिफाय करा, एवढंच येते. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट
एक्स प्लस 3/4 त्याचा स्क्वेअर मायनस हे होणार 9 + 8 म्हणजे 17. 17ला फक्त मी असं घेतोय. 16चं वर्गमूळ 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असं मांडतो. आता ही टर्म आपल्याला इथे इंटिग्रेशन मध्ये वापरायची आहे डिनॉमिनेटर मध्ये. therefore I1 equal to integration of 1/2 into bracket x plus 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस √17/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx हे असेल. therefore I1 equal to हे 2 पहिल्यांदा पुढे घ्या. इंटिग्रेशन ऑफ हे अजून एकदा मांडा. हे असेल. आता इथं परत एकदा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे म्हणजेच 1/2a हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. 1/2a लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए 1/2 त्याच्यात परत 1/2a येणार इथं इंटू लॉग मॉड मध्ये एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स प्लस ए प्लस सी. आता याचं परत सिम्प्लिफिकेशन I1 इक्वल टू हे होणार 2 × 2 4 आणि हे 4 ला 4 कॅन्सल होईल. इथे येणार सुरुवातीला फक्त 1/√17 बघा लॉग ऑफ याचं सिम्प्लिफिकेशन याला सरळ 4 ना अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करा. 4x प्लस 3 मायनस √17 डिवायडेड बाय 4x प्लस 3 प्लस √17 प्लस C1 घेतो इथं. सीच ठेवूयात तर शेवटी टाकू एकदाच काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर आता ही जी व्हॅल्यू मला मिळालेली आहे I1 ही व्हॅल्यू मला आता इथं वापरायची आहे या ठिकाणी. ह्याला एवढंच हे कॉपी करून घेऊया आपण कारण ही बरीच मोठी टर्म तयार होते. त्याला कॉपी करतो. प्रत्येक वेळेला हे एवढं सगळं तिथून हिथं घ्या आणि लिहा नाही होत शक्य ते. ही टर्म मी इथं आता खाली ऍडजस्ट करतो एवढीच. तर ही व्हॅल्यू आता ह्या इक्वेशन 2 मध्ये मला वापरायची आहे. therefore I इक्वल टू हा फर्स्ट पार्ट 1/2 लॉग ऑफ मॉड मध्ये 2x² प्लस 3x मायनस 1 आता इथं प्लस 3/2 आहे बघा. मग हे प्लस 3/2 आणि हे 1/√17 यांचं मिळून हे असं होईल इंटू लॉग मॉड मध्ये 4x प्लस 3 मायनस √17 डिवायडेड बाय 4x प्लस 3 प्लस √17 आणि हे फायनल प्लस सी इथं पुढे कंसामध्ये लिहू शकताय तुम्ही फ्रॉम इक्वेशन 2. हे त्याचं फायनल आन्सर येईल.
मग एकंदरीत ह्या सगळ्या उदाहरणाचा पसारा बघितला तर एक साधारणपणे 5 ते 6 मार्काला तरी हे एक्झाम्पल विचारायला पाहिजे. त्यामुळे शक्यतो करून या टाईपवरती एक्झाम्पल परीक्षेमध्ये येत नाही. तरी पण जर आलं समजा एखाद्याने विचारलं हटून तर आपल्याला कुठं प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी टाईप तयार करून ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू आता इथं डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढवलंय, त्याला अजून स्क्वेअर रूट मध्ये टाकलेलं आहे. प्रोसिजर आपली तीच राहील. हियर 3x+4 इज इक्वल टू a इंटू डेरिवेटिव्ह ऑफ, या पद्धतीने घ्यावं लागेल. देअरफॉर 3x+4 इज इक्वल टू a इंटू, याची डेरिवेटिव्ह येणार 4x प्लस 2 प्लस बी. या पद्धतीने याचं सिम्प्लिफिकेशन करूया. 3x+4 इक्वल टू 4ax प्लस 2a प्लस बी. या पद्धतीने मी हे इक्वेट करूया. 4a इक्वल टू 3 येणार आणि 2a प्लस बी इज इक्वल टू 4. मग a इक्वल टू 3/4, तीच व्हॅल्यू इथं वापरा. हे असेल. इथं किरकोळ भागाकार करून घ्या. मग बी इक्वल टू किती होणार, 4 - 3/2. देअरफॉर बी इक्वल टू 4 - 2 = 8, 8 वजा 3 हे येणार 5/2. त्यामुळे इथं तुम्हाला ए ची व्हॅल्यू आहे 3/4 आणि ही बी ची व्हॅल्यू आहे 5/2. आता या दोन व्हॅल्यूज इथं वापरायच्या. देअरफॉर 3x+4 इक्वल टू ए च्या ठिकाणी येणार 3/4 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 5/2. तर ही जी टर्म तयार केली आपण ती इथं न्यूमरेटर मध्ये वापरायची. मग बघा आता ते काय काय दिसते, कसं दिसेल ते. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x+4 च्या ठिकाणी हे येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये हीच टर्म आहे, फक्त ती स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. आता हे सगळं मिळून या पद्धतीनं टर्म दिसेल. यानं सेपरेट डिव्हाइड करा, कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. 3/4 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 डिव्हायडेड बाय रूट मध्ये ही पहिली टर्म त्यातली प्लस इथं 5/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 इंटू dx. देअरफॉर I इक्वल टू 3/4 टाइम्स हे I1 प्लस 5/2 टाइम्स I2. याला लिहितोय इक्वेशन नंबर वरती दिले का बघा, कुठलं वरती लिहिलं असेल कदाचित 1 वगैरे, काय नाही कुठं अजून सुरुवात झालेली नाहीये. ते आता हिथं मांडूया आपण.
इक्वेशन नंबर 1. आता ह्याच्यातलं जे I1 आहे ते आता सेपरेट मांडून घेतोय. I1 इक्वल टू, आता इथं टर्म कशी आहे बघ, हे रूट मध्ये आहे आणि हे रूटच्या आत जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आहे. आता हिची डेरिव्हेटिव्ह इथं लिहितोय मी 4x+2. तसंच ठेवा, त्यात काही कॉमन घेऊ नका. डिव्हायडेड बाय हे असेल. तर इथं आपण असं म्हणू शकत नाही की छेदाची डेरिव्हेटिव्ह अंशात आहे, नाही तस, कारण रूटची डेरिव्हेटिव्ह नाहीये त्याच्यात. रूटच्या आतमध्ये जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आहे तिथं. आता ह्याला काय करूया, जे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट 2x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार 4x प्लस 2 इंटू dx अपॉन dt, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती येणार 1. 4x प्लस 2 इंटू dx, दिस इज इक्वल टू dt. याच्यावरून I1 इक्वल टू काय होणार बघा, इकडे घेतोय. I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4x+2 इंटू dx म्हणजे झालं dt, डिव्हायडेड बाय ही सगळी टर्म रूट मध्ये लिहा. आता ह्याला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि डिव्हाइड करतोय. मल्टिप्लाइड बाय 2 बाहेर ठेवतोय, डिव्हायडेड बाय 2 इथं आत पाठवतोय, इंटू dt येणार. म्हणजे हे कसं येणार, 1/2 रूट टी, त्याचं इंटिग्रेशन येणार रूट टी, फक्त रूट मध्ये टी प्लस सी, आणि टी ची व्हॅल्यू इथं C1 लिहितोय. 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी काय बघा इथं, 2x² प्लस 2x प्लस 1 प्लस C1. हे तयार झालं तुमचं I1. याला लिहितोय इक्वेशन नंबर 2. हे I1 नंतर इथं वापरायचं आहे. आता I2 काय आहे ते बघा. बघा हे केवढं मोठं उदाहरण होतंय. I2 इथं आहे बघा, 1 अपॉन आणि रूट मध्ये ती टर्म आहे. I2 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 2x² प्लस 2x प्लस 1 इंटू dx. ही जी टर्म आहे एवढीच सेपरेट इथं लिहून घेतोय. याच्यातून 2 कॉमन घेतोय, x² प्लस x प्लस 1/2 हे असेल. आता याच्यात परत लास्ट टर्म फाइंड आउट केली पाहिजे. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्मचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म. x² ला x² कॅन्सल होईल, 1/4 येणार. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x² प्लस x प्लस 1/4. हे लगेच -1/4 केलं, प्लस 1/2 हे असेल. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट येणार x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, 1/2 मधून 1/4 वजा करा म्हणजे प्लस 1/4 शिल्लक राहील, हे असेल. बघा टर्म्स कशा वाढत जातात ते. काय पर्याय नाही, खरं सोडवत बसलं पाहिजे, कम्प्लीट तर केलं पाहिजे त्याला. त्यामुळे ही एवढी मोठी उदाहरणं परीक्षेमध्ये यायची शक्यता खूप कमी आहे. x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ही टर्म आहे. ही टर्म आता मला इथं इंटिग्रेशन मध्ये रूटच्या आतमध्ये वापरायची. बघा कसं आहे ते. आता ही व्हॅल्यू इथं वापरूया आणि मग तुम्हाला I2 मिळेल. Therefore I2 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 1 अपॉन 4 इंटू 2 इंटू 1 अपॉन 4 इंटू 1 अपॉन 4 इंटू 2 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 इंटू 1 अपॉन 4 इंटू 2
एक्स प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर हे तर कम्प्लीट करतो याला इंटू डी एक्स. हे आता काय काय येणार बघा बरं, याचं हे पहिला रूट 2 बाहेर घ्या. म्हणजे हे झालं 1/√2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ एक्स प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स. मग हे रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, त्यामुळे याचा फॉर्म्युला येणार लॉग मध्ये लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स प्लस वन हाफ प्लस रूट मध्ये एक्स प्लस वन हाफ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन हाफचा स्क्वेअर हे असेल. आणि ह्याला मी लिहितोय पुढं +C2 हे असं लिहितोय. आता ही टर्म आपण कुठनं आणली जरा बघा बरं, ही रूट मधले कुठपर्यंत जाते बघा, हिथं येते टर्म. हेच कशाचं, हे बघा ही आहे त्याच, इथून सुरुवात आहे, दोन बाहेरच आहे ते आपण तसंच ठेवले. त्यामुळे ह्या सगळ्या टर्मसाठी मिळून एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन हाफ असं शेवटी लिहून टाकले इथं. फक्त इथं लिहायचंय. त्यामुळे याच्यामध्ये काम भरपूर आहे, त्यामुळे हे परवडत नाही तसं खरं तर. +C2 हे झालं तुमचं I2. त्याला इथं 3 नंबर टाकतं. आता बघा हे 3 नंबर, इथं कुठंतरी 2 नंबर आहे बघा, हे 2 नंबर आणि हे आहे इक्वेशन नंबर 1. आता काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या तिघांना एकत्र करायचं आणि मग त्याचं फायनल आन्सर येणार. मी एक 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 घेतो इकडं कॉपी करून. हे पहिलं, त्याला घेऊया इथं खाली, जरा वेळ लागेल ह्या प्रोसेसला. आता काय पर्याय नाही, केलं तर पाहिजे काम आपल्याला. हे तुमचं पहिली टर्म, याच्यामध्ये व्हॅल्यूज आणून मला वापरायच्या आहेत. इथं खाली घेतो इकडं आणि हे त्रास देणार परत. ठीक आहे, आता दुसरं कुठं आहे इक्वेशन ते एक बघा, आणि मग तिसरं इक्वेशन. तिसरं आपल्याला मिळेलच, ते दुसरं जरा घ्यावं लागेल. हे बघा हे एवढं आहे दुसरं इक्वेशन. त्याला आपण कॉपी करतोय आणि ते इथे घेतोय. आता त्याला इकडे घेऊया. तिसरं इक्वेशन तर इथं तयारच आहे. आता एक काय होणार बघा, देअर फोर आय इक्वल, तुम्ही वरती बघू शकताय, तुम्ही लिहिलेलं आहे. मलाच थोडस इथं प्रॉब्लेम येतो या पद्धतीनं, त्यामुळे असं करून घेतले. बघा 3/4 टाइम्स I1 आहे, 3/4 आणि I1 हे आहे 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2x² +2x +1 आणि पुढं +C1 आहे, त्याला या 3/4 न मल्टिप्लाय करतोय +3/4 टाइम्स C1. आता त्याच्या पुढं प्लस, ते खाली घेतो इथं 5/2 टाइम्स I2 हित आहे बघा. मग परत हे वन हाफ येणार पुढं अजून लॉग मध्ये हे असं येणार, आणि ह्या C2 ला पण 5/2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे या पद्धतीनं. आता याच्यातलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन तर करूयाच, शिवाय
हे दोघ जण आहेत बघा. या दोघांची बेरीज शेवटी काय मांडावी लागेल आपल्याला, सी प्लस सी असं त्या ठिकाणी लिहावं लागेल. आता ह्याची काही गरज नाहीये, मला हे काढून टाकतो एवढंच. हे पुढं सिम्प्लिफिकेशन जरा करून घेऊया, म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळेल. इथं बे दुने 4 आणि इथं 2 × 2 4, त्यामुळे हे होणार आहे 3/2 इंटू रूट मध्ये हे असेल, प्लस इथं होणार 5/4 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये x+1/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस x प्लस 1/2 प्लस सी, आणि ते सी म्हणजे या दोघांची बेरीज आहे. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. तर याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण थोडीशी एरर झालेलीच आहे. इथं रूट 2 आपण बाहेर घेतला आपण बरोबर, पण इथं 2च राहिलं बघा. इथं रूट 2 पाहिजे, इथं पण रूट 2 पाहिजे. मग आता हे परत इक्वेशन नंबर 3 कुठे घेतले, इथे घेतले बघा. इथं पण रूट 2च येणार, त्यामुळे इथं 2√2 छेदामध्ये केलं पाहिजे. ते करून घ्या, हे त्याचं फायनल आन्सर येईल. मी सुद्धा चेक करतो पाठीमागे आन्सर बरोबर आहे नाही, तुम्ही पण चेक करत चला, कारण हे होऊ शकतं, बारीक सारीक गोष्टी अशा राहू शकतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट 5वं एक्झाम्पल ह्या चौथ्यासारखंच आहे, होमवर्क साठी राहील. इथून पुढच्या एक्झाम्पलचं हे वेळ लागणार ह्याला बराचसा. प्रत्येक एक्झाम्पल हे जवळजवळ 6 मार्क 7 मार्काच्या लेवलला जाते, त्यामुळे हा टाईप फक्त येत नाही असं व्हायला नको, फक्त बघून ठेवा. तर मी इथनं पुढच्या उदाहरणांचे फक्त एका ठराविक स्टेप पर्यंत सॉल्व्ह करून देतोय, तिथनं पुढे तुमचं तुम्ही निवांत तुमच्या सवडीनं सोडवून ठेवा. आता यातलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यात आणि परत थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागणार आहे. जे रिक्वायर्ड आणि नवीन मॉडिफिकेशन आहे ते तेवढं सांगतो इथं. त्या पद्धतीनं आहे. आता याला हा जो अंश आहे x-7 तो फक्त स्क्वेअर रूटच्या बाहेर आला पाहिजे, अशा हिशोबाने व्यवस्था करूया. x-7/x-9 हे दिलेले एक्झाम्पल, याला x-7 न मल्टिप्लाय आणि डिवाइड करा, या पद्धतीने. आता हे याचं सिम्प्लिफिकेशन करा, म्हणजे बघा बरं काय होते. हे इंटिग्रेशन ऑफ x-7 म्हणजे x-7 चा स्क्वेअर होईल आणि ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, डिव्हायडेड बाय मध्ये या दोघांचा प्रोडक्ट करायचा. तो किती येईल बघा बरं, x² -9x - 7x म्हणजे -16x येणार, आणि 9×7=63 येणार, +63. आता हे एक्झाम्पल तुमच्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. इथून पुढं हे तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, I = इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 9 - x डिव्हायडेड बाय x इंटू dx. इथं सुद्धा सेम तशीच प्रोसिजर करून घ्या. ही दिलेली टर्म याला 9 - x न मल्टिप्लाय डिव्हाइड करा, या पद्धतीने. मग इथं काय होणार सिम्प्लिफिकेशन, आता 9 - x चा स्क्वेअर ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार, डिव्हायडेड बाय मध्ये स्क्वेअर रूट मध्ये x न मल्टिप्लाय करून घ्या, 9x - x² इंटू dx.
हे परत आपल्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. इथून पुढचं तुम्ही सॉल्व्ह करून बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of 3 cos x divided by 4 sin square x plus 4 sin x minus 1 इंटू dx. याच्यामध्ये इथं सगळीकडे साइन एक्स दिसतंय, अंशात कॉस एक्स दिसते. सबस्टिट्यूशन करून घ्या सरळ. पुट साइन एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह त्याची साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. मग हे होणार कॉस एक्स dx इक्वल टू dt होणार. मग याच्यामध्ये चेंजेस करा. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथं 3 तसंच राहील, कॉस एक्स dx म्हणजे dt येणार, डिव्हायडेड बाय मध्ये 4t स्क्वेअर प्लस 4t मायनस 1 हे असं येणार. याच्यातलं 3 तेवढं बाहेर घेतोय. 1 अपॉन 4t स्क्वेअर प्लस 4t मायनस 1 इंटू dt. मग हे आता परत आपल्या फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. त्या पद्धतीने पुढचं सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये e रेस टू 3x मायनस e रेस टू 2x डिवाइडेड बाय e रेस टू x प्लस 1 इंटू dx. याच्यामध्ये काय करूया, अंशातनं e रेस टू 2x हे कॉमन घेऊया. त्याला कॉमन घेतलं की इथं शिल्लक राहील e रेस टू x मायनस 1 डिवाइडेड बाय e रेस टू x प्लस 1 इंटू dx. हे जे e रेस टू 2x आहे यालाच तुम्ही असं लिहू शकताय. आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर e रेस टू x येणार फक्त. ते इथं मी बाहेर घेतोय. मग आता शिल्लक काय काय राहील बघा बरं. आता इथं शिल्लक राहील e रेस टू x मायनस 1 डिव्हायडेड बाय e रेस टू x प्लस 1 इंटू dx हे असेल. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या पहिल्यांदा. पुट e रेस टू x इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू x इंटू dx अपॉन dt आणि t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती येणार 1. मग e रेस टू x इंटू dx म्हणजे dt येणार. मग इथं e रेस टू x आहे, इथं dx आहे, त्याला dt लिहा. त्यानंतर या e रेस टू x साठी t लिहा. म्हणजे मग ह्याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये t मायनस 1 डिव्हायडेड बाय t प्लस 1 आणि e रेस टू x इंटू dx म्हणजे dt येणार. मग आता याला t मायनस 1 न मल्टिप्लाय करून घ्या स्क्वेअर रूटच्या आत. t मायनस 1 डिव्हायडेड बाय t प्लस 1 इंटू t मायनस 1 अपॉन t मायनस 1 इंटू dt. दिस इज इक्वल टू, ह्याचा येणार अंशात t मायनस 1 चा स्क्वेअर, त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या. स्क्वेअर रूट मध्ये a प्लस बी इंटू ए मायनस बी ते होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथं हे एक्झाम्पल परत तुमच्या फॉर्मॅटमध्ये येते. इथून पुढे ती रिक्वायर ऍडजस्टमेंट जी आहे ती करून घ्या, सोडवा पुढे त्याला.